नमस्कार. हा लोकेश सर होता. आज आपला व्हिडिओ आहे शॉपिंगवरती आधारित. म्हणजे आम्ही आलो आहे कारंजाला. तर आम्हाला म्हणजे ताई आलेली होती 2 दिवस झाले आपल्या घरी. तर ताईला तसं पाठवायचं नाही असं आईचं म्हणणं होतं. तर त्यासाठी आम्ही रुद्रासाठी आणि ताईसाठी आणि दादासाठी कपडे पाहायला आलो होतो कारंजाला. तर हे कपडे वगैरे पहिले रुद्राचं लहान मुलाचं येत नाही आलो होतो ड्रेसमध्ये. त्यामुळे सर्व लहान मुलाचे कपडे पाहणं चालू होते रुद्रासाठी. त्यातनी सर्व तो फॉर्मल आणि सात दाखवत होता की जसं जीन्स पॅन्ट आणि शर्ट, टी शर्ट वगैरे. तर असे कपडे वगैरे सर्व पाहणं होते चालू. काय करायचं पसंतच नव्हते येत. तर त्यामुळे नेमके कोणतं घ्यायचं कन्फ्युजन होतं. त्याचं 20 साईज जी लागते त्याला, तर 20 साईजची भेटतच नव्हती. 22, 24 असेच होते सर्व. जे काय असते आपल्याला काही एवढं साईजचं माहिती नाही, पण सर्व असं आलं आम्ही दुकानातनी. आई होती सोबत, दादा पण होता, रुद्र आणि मनीषाताई. तर पहिले रुद्रसाठीच घ्यायचे होते, कारण लहान मुलाला कसा वेळ लागते ना घेण्यासाठी. त्यामुळे अशा प्रकारची आम्ही सर्व शॉपिंग चालू केली होती, खरेदी करणं की बा कोणता कपडा हा घ्यायचा की तो घ्यायचा. म्हणजे हा जो गावातला मुलगा आहे ईश्वर, जे आमच्याच गावातला आहे तो. त्याला 1-2 व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही. शॉर्ट व्हिडिओ गावातले घेतो आम्ही किंवा लॉंग व्हिडिओ घेतो, तर तो बऱ्याच वेळा आलेला आहे. तर त्याला तुम्ही पाहिलं असेल. आणि कारण तो दुकानावर असते कपड्याच्या. तर बा चला गावातला मुलगा आहे म्हणून आम्ही कपड्याच्या दुकानावर त्याला फोन केला आणि पहिले त्या दुकानावर गेलो आणि तिथं त्याला विचारणं चालू केली, कपडे दाखव म्हणून. त्याने सर्व दाखवले होते अशा प्रकारचे कपडे. कसं लहान मुलाला कसं नंबरचे वगैरे काही लवकर भेटत नाही, त्याच्यामुळे बराचसा प्रॉब्लेम चालला होता, कोणतं घ्यायचं काय घ्यायचं. तरी शेवटी 1-2 ड्रेस पाहिले, कारण जास्त टाईम नव्हता, बराच विषय चालू झाला होता. आणि पुन्हा ताईला पण घ्यायची होती साडी. तर तो हे साधेच कपडे दाखवत होता, कारण ते काही ताईला काही आवडत नव्हते. शर्ट वगैरे चांगलं दाखवत होता आणि पॅन्ट साधीच दाखवत होता. त्यामुळे पॅन्ट काही तो पसंत नव्हता येत, कारण लहान मुलाला कसं थोडंसं मिडियम साईज तरी पाहिजे दिसायला त्याला. आणि त्याच्या आतीने त्याला ड्रेस घेतलेला होता पहिलेच. तो जो ड्रेस आहे तो पिंजरवरून घेतला होता, ते सांगितलेलं आहे मनीषाताई त्याच्या व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारचे वगैरे सर्व दुकान होतं कारंजातनी आणि त्यामध्ये आम्ही खरेदी करायला आलो होतो रुद्रसाठी. तर खूप उशीर होत होता, त्याच्यामुळे लवकर घेतला आणि पॅन्ट वगैरे निवडला जीन्सचा आणि एक शर्ट असं त्याच्या साईजचं निवडलं आणि लगेच आम्ही आलो दुसऱ्या साडीच्या दुकानामध्ये. तर साडीसाठी पण आता खूप साऱ्या साडी म्हटलं की लेडीजला कसं खूप पाहावं लागते, कारण एका साडीने द्यायचं काही असं होऊच नाही शकत की बा लेडीज दुकानात गेल्या आणि त्यानं 2 किंवा 5 साडीतनी सिलेक्ट केल्या असेल म्हणून. कारण लेडीजच्या बाबतीत असं बरेच वेळा घडते की त्यांना कमसे कम 20 साड्या तरी दाखवाव्याच लागतात जेमतेम, त्याच्यानंतरच ते सिलेक्ट करतात. कारण तर सुरुवातच झाली होती नेमकी की साड्या कसा. आणि बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की जे पहिले जे पर्पल कलरच्या सर्व साड्या पाहणं चालू होत्या. अशा 2 बघितल्या होत्या त्यांनी साड्या. म्हटलं की ते आलंच प्रॉब्लेम किंवा कोणती घ्यायची, हे घ्यायची, कोणकोणत्या कलरची घ्यायची, जांभळी, गुलाबी, निळी. आता पहिले त्याला कथ्या कलरमधून घ्यायची होती, पण कसं कलर वेगवेगळे दिसले की कसं माणसाचं जे विचार होता तो ॲटोमॅटिक बदलून जाते. त्याच्यामुळे कसं चालू होते खरेदी द्यायची अशी की बा हे घ्यायची ती घ्यायची. पण मग असं विचार आला की बा 1 घ्यायची की 2 घ्यायच्या. मग आता ताईला वाटलं मलाच कशाला घ्यायची, मग माझ्यासोबत आई आली ना तर आईला पण घ्यायची. मग ते पण फोर्स करते किंवा 1 मला दाखवा आणि आईला पण दाखवा. त्याचंच चालू होतं, 1 दाखवायची की 2 दाखवायची, 2 दाखवायची की 1. तर शेवटी त्याला वाटलंच किंवा 2 घ्यायच्या म्हणून मग 2चा हिशोब चालू केला त्यांनी. अशा प्रकारचे सर्व दुकानदार, कारण एवढ्या साड्या बघून त्यांना काही वाटत नव्हतं की बा यापैकी निवडून घ्या म्हणून. त्या दुकानदारांना ते साड्या दाखवाच लावत होती. हे बघा कंटिन्यू चालू होतं त्याच्या साड्या पाहणं, कारण दुकानात बसलं की एकदम पूर्ण कलर दिसतात. आणि दुकानदार पहिलेच म्हणत होतं तुम्ही स्टार्टिंगला जेवढे साड्या पाहाल तेच साड्या तुम्हाला योग्य राहील, म्हणून तुम्ही जास्त काही साड्या बघू नका आणि कन्फ्युजन काही होऊ नका. तर तुम्ही जेवढ्या साड्या पाहाल तेवढं कन्फ्युजन होता. त्याच्यामुळे तुम्ही लवकर कुठल्याही चांगल्या प्रकारचे सांगा, आम्ही त्याच किमतीतला तुम्हाला जे लागेल त्या किमतीत आम्ही फटकन काढून देतो आणि कलर पण चांगले देतो. पण कसं असते, ही घ्यावं का ती घ्यावं. आणि डिझाईन तर खूपच बारीक पाहावं लागते, काठ पदर जे काय असते त्याच्या बाबतीत. लेडीजच्या बाबतीत ते असतेच ना, कारण साडी म्हटलं की
विषय आलाच. तर अशा प्रकारे साड्या पाहणं चालू होत्या. दाखवत दुसरं लावत होत्या आणि बघत तेच होत्या की जे त्याच्यासमोर पहिल्यांदा टाकल्या होत्या दुकानदारांनी, किंवा हे पहिल्या साड्या आहे, तुम्ही हेच बघा, दुसरं जास्त बघू नका. पण यांना कसं वेगवेगळ्या नवीन नवीन साड्या बघायच्या होत्या की चला दाखवा, यातनी दाखवा, त्यातनी दाखवा, हे दाखवा. अशा प्रकारच्या साड्या सर्व दाखवणं चालू होत्या. शेवटी काय करणार, कारण जेवढा वेळ दुकानात बसून त्यांना वाटते की बा साड्या बघितल्या, जोपर्यंत साड्या खूप साऱ्या प्रमाणात पाहत नाही त्यांना साडी घेतली असं वाटतच नाही. त्याच्यामुळे चालू होतं त्याचं साडी घ्यायचं. शे एकावर एक दुकानदाराचे दाखवून होते. 2-3 जण होते, कारण त्यातलं दुकान आहे आणि तिथं सर्वजण गेलो होतो आम्ही. तर साडी बघण्यातच खूप उशीर होत होता. तर आम्हाला पुन्हा पण दुसरी काही खरेदी करायची होती, त्याच्यामुळे आम्ही लवकर काही केली आणि पटकन दुकानदारांना म्हटलं पटकन दाखवून द्या आम्हाला आणखी पण खूप काम आहे, कारण संध्याकाळ झाली होती, रात्र पडली होती सर्व. शेवटी दुकानदारांनी जे पहिल्या साड्या दाखवल्या तेच पॅक केल्या आणि तेच पसंत पडला. पण आता शेवटी काय करायचं, एक घ्यायची की 2 घ्यायची ते त्याच्याच कन्फ्युजन चालू होतं शेवटी आणखी. मग आता एक घेतली तर मग दुकानदार म्हणे दोन्ही पण घेऊन घ्या, कारण तुम्हाला ते स्वस्त भावात राहतं. त्याच्यामुळे दुकानदारांनी एकही काढली, पहिली तर पॅक केलीच आणि दुसरी पण पॅक केली. म्हणजे अशा ते साड्या घेतल्या. आता किंमत काही त्याची सांगत नाही तुम्हाला, कारण तुम्ही म्हणसाल की कितीला घेतल्या, कितीला काही असं काही जास्त काही मागं नव्हत्या आणि जास्त काही स्वस्त पण नव्हत्या. आणि ताईला पसंत पडल्या होत्या ते, त्याच्यामुळे. आणि आई पण म्हणे एकच कलर आहे म्हणे, कारण एक साडी घ्यायला आलो होतो, एक साडी घ्यायला पण घेतल्या 2 साड्या. त्याच्यामुळे सर्व पॅक केलं दुकानदारांनी आणि आम्ही म्हटलं की बस झालं आता, चला खूप उशीर होत आहे, कारण जेवढ्या साड्या बघितल्या तेवढ्या कमी असतात. आणि शेवटी हिशोब केला फायनलमध्ये आणि आम्ही बस आता निघायच्या तयारीत होतो. तरी ताईचं चालूच होतं की बा साड्या घड्याच्या घड्यात नाही टाकता ते चेक करू आपण, कारण आतमध्ये जर काही असलं त्याला डागडूग किंवा मग खराब झालेलं किंवा फाटलेली असली, त्याच्यामुळे पुन्हा बघितलं त्यांनी साडीच्या घड्या वगैरे काढून. कारण कसं घरी गेल्यावर कसं डबल काही बदलता येत नाही ना, आणि दुकानदारांना पण वाटते की बा तुम्हीच खराब केली. त्याच्यामुळे तिथंच बघून घेतलं त्यांनी इकडेच पूर्ण घड्या काढून. आणि आता सर्व खूप उशीर झाला होता आणि निघायचं होतं सर्वांना, कारण एक साडी घ्यायला आलतो, घेतल्या 2 साड्या. आणि दादा पण कंटाळला होता, कारण दादा म्हणत होता की आणखी आपली खरेदी बाकी आहे. आणि रुद्र पण तोही चिडचिड करत होता. वेळ झालेली होती अशा प्रकारे आणि आम्हाला निघायचं होतं. तर रुद्र बघा बाय करत आहे, कारण आता खूप उशीर झाला होता. दादाला आणि आम्हाला काही कपडे घेतले नाही आम्ही, फक्त ताईला आणि आईला